तेने बिनर जीवा सुखनो तो कनो सुखनो तेरे बिना जीवा सुख नो है सुख नो है तेरे बिना जीवा सुख नो है तेरे बिना जी सुख नो है कीर्तन आपलं 4 पर्यंत चालणार आहे बरं का. सगळ्यांनी तिकडे काय फोडणी बिन्नी टाकू देऊ नका, कारण वास इकडे आला तर लोक पुन्हा मन चल होईल त्यांचं. वा. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून नामचिंतनामध्ये त्या नामामध्ये इतकी मोठी ताकद आहे मायबाप. नुसतं मुखाने घेतलं तर खूप सगळं पुण्य या ठिकाणी संकल्पित होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी हे कीर्तन आयोजन केलेलं आहे, कारण जो जीवात्मा आपल्यामधून गेलेला आहे ना, तो जीवात्मा 13 दिवस आपल्यामध्ये असतो आणि 13 दिवसाच्या नंतर यमधर्माच्या दूतांबरोबर त्या जीवात्म्याचा मायबाप प्रवास सुरू होत असतो. प्रवास, आणि हा प्रवास काही साधा नाही, हा प्रवास अतिशय खडतर आहे. प्रवास करत असताना एका वैतरणी नदी आहे आणि त्या वैतरणी नदीमधून हा प्रवास करावा लागतो त्या जीवात्म्याला. शांत बसा सगळेजण, इकडं ऐका, खूप महत्त्वाचं चिंतन आहे.
आणि या नामसंकीर्तनाने झालेलं संकल्पित पुण्य आपल्याला आई साहेबांसाठी पाठवायचं आहे बरं का. इकडं लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला त्या जीवात्म्याचा असणारा उद्यापासून प्रवास त्या ठिकाणी सुरू होत असतो. अतिशय खरतड असणारा हा प्रवास आहे. वैतरणी नावाची नदी लागत असते आणि अशी काही नदी ती निखळ पाण्याची वाहणारी नाही. त्या वैतरणी नदीमध्ये काय आहे, विष्ठा, मल, मूत्र, पुवाने भरलेली रक्त या सगळ्यांनी भरून वाहणारी ती नदी आहे मैबाप. आणि त्या नदीमधून त्या जीवात्म्याला प्रवास करावा लागणार आहे. तुम्ही म्हणाल अरे नदी आहे ना, त्याच्यामध्ये एखादी नाव सोडून त्याच्यामध्ये तो जीवात्मा बसून जाऊ शकेल, असं अजिबात नाही मैबाप. एखाद्याचा प्रवास त्याच्यातून सुखकर होऊ शकतो, सुलभ होऊ शकतो, पण कधी? अरे त्या ठिकाणी एक कामधेनू नावाची गायी आहे आणि ती गाय त्या ठिकाणी जर त्या जीवात्म्याने हयातीत असताना जर पुण्य केलं असेल, गौदान त्या ठिकाणी केलं असेल किंवा गावरान गाईचा सांभाळ केला असेल, तिला रोज असणारा नैवेद्य चारला असेल, तर ती नदीतून त्या ठिकाणी प्रवाससुद्धा सुखकर होऊ शकतो. ती गाईसुद्धा त्या ठिकाणी सहारा देण्याकरिता येत असते. त्याच्यासाठी लक्षात ठेवा, आहे तोपर्यंत आपण सुद्धा गाईची सेवा केली पाहिजे. गाईला रोज असणारा घाससुद्धा आपण भरवला पाहिजे. हा प्रवास त्या ठिकाणी करावा लागणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी त्या प्रवास करत असताना त्या जीवात्म्याला सुद्धा भूक तहान लागणार आहे. याच्याकरिता आपल्याला मासिक आहे की नाही, आपल्याकडे असतं का मासिक जेवू घालतो आपण एक व्यक्ती, मग तो व्यक्ती त्या ठिकाणी जेवायला घालायचा असतो. पण कधी, कोणत्या वेळेला? माणूस मेलेच नाही का तुमच्या गावात? कधी जेवू घालतो आपण माणूस? महिन्याला वेळ दुपारी 12ला, सूर्य मध्यानाच्या वेळी त्या ठिकाणी 12 वाजता तो व्यक्ती जेवू घालायचा बरं का. तर त्या जीवात्म्यापर्यंत ते पोचत असतं. आपलं चालू असतं उद्याला मासिक जेवायला बोलवायचं, आजपासून फोन असतात, बाबा लवकर ये ना, आम्हाला सगळं उरकून दे. त्याच्यामुळं कधी कधी 9-10 आणि आता असं झालंय महाराज की जो काही व्यक्ती आपण सांगितलेला आहे, जो उपासक आहे, त्याला काहीतरी आजार आहे, व्याधी आहे की नाही, कलियुग आहे. त्याला BP असली की मग गोळी घ्यावी लागते, 7ला शुगर असले की आहे की नाही, आणि गोळी घेतली की लगेच मागं पोळीसुद्धा घ्यावी लागते. मग त्याच्यामुळं 10ला काय आपण 8ला जीव घालत असतो. तसं नाही करायचं मायबाप. आणि जर उपासक जर लवकर म्हणत असेल तर असं करा, त्याला रात्री बोलवा, पण तुम्ही काय करा, 12 वाजले की तुम्ही सगळं असणारं ते ताट जे आहे ना ते गाईला चारा. ते त्याच्यानंतर ते असणारं त्या जीवात्म्यापर्यंत पोचत असतं आणि मग तो 1 वर्षाचा प्रवास त्या ठिकाणी त्या जीवात्म्याचा सुरू असतो. विठ्ठल म्हणून आज या ठिकाणी योग, याग, जप, तप ह्या साधनांनी जेवढं पुण्य मिळत नाही ना, तेवढं या कीर्तनाने, या नाम संकीर्तनाने मिळत असतं. भागवतामध्ये सुंदर श्लोक आहे बघा, यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधीना तत्फलम लभते कलौ केशव कीर्तनात. ही खूप मोठी ताकद आहे महाराज या नाम संकीर्तनामध्ये. अरे देव प्राप्त करून देण्याची सुद्धा ताकद कशात आहे. म्हणून लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देवच होईल ते म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावा. उत्तम सार उत्तम गती, देवच होईल म्हणती ते, तरी का चित्ती न धरा. नर देह निदान लागले हाते, उत्तम सार उत्तम गती, देवच होईल म्हणती ते होते, तरी का चित्ती न धरावा. उत्तम गती, उत्तम सार उत्तम गती, देवच होईल म्हणती ते होते, तरी का चित्ती न धरावा.
म्हणतात बघा, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. ही ताकद आहे महाराज. म्हणून ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल ना मध्ये मध्ये, त्या त्या वेळेला सर्वांनी महाराज हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचंय. आणि जेवढं काही संकल्पित झालेलं पुण्य आपल्याला त्या उद्याला असणारा त्या जीवात्म्याच्या सोबत पाठवून द्यायचंय. विठ्ठल म्हणून बघा, या आईच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न या परिवाराने केलेला आहे. तसं जर आपण विचार केला तर या ठिकाणी शास्त्राचे आपल्यावरती अनंत ऋण आहेत. शास्त्र असं सांगतं की बहुतेकांचे ऋण या ठिकाणी सांगितले. सुभाषितकाराने तर अनेकांचं वर्णन केलं महाराज. रविश्चंद्रो घनाहा वृक्षाहा नदी गावश्च सज्जना, हे सगळे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. पण शास्त्राने मान्य केलेले 3 जणांची ऋण या ठिकाणी आहेत. पहिला उपकार या ठिकाणी शास्त्राने सांगितला तो आहे महाराज भगवंताचा. भगवंताने आपल्यावरती असा कोणता उपकार केला, आपण कधीतरी विचार केला का मायबाप? कधीतरी उठल्यानंतर विचार करा. अरे 83,99,999 एवढ्या योनीमध्ये जे करता येत नाही ना मायबाप, ते आपल्याला इथं आल्यानंतर करता येतं. इतका श्रेष्ठ असणारा देह आहे. लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण. हे लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण. रिघाया शरण पांडुरंगा, रिघाया शरण पांडुरंगा, लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 करा सोडवण, रिघाया शरण शरण पांडुरंगा. पांडुरंगा लक्ष 84 करा सोडवण, लक्ष 84 हो हो इतका श्रेष्ठ असणारा देह आहे. का श्रेष्ठ म्हणलो तर लक्ष 84 करा सोडवण करता येते महाराज. या ठिकाणी जन्म मृत्यूचं दुःख माणसाला घालवता येत असतं. हे चक्र या ठिकाणी संपवता येत असतं. म्हणून श्रेष्ठात श्रेष्ठ असणारा देह भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला प्रदान करून टाकला. जने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण काय न गुण तयाचे. जग जीवन नारायण गाय न गुण तयाचे. त्यानं असणारा हा देह आपल्याला प्रदान करून टाकला. मग कधीतरी विचार करा ना, अरे देवाने एवढा श्रेष्ठ असणारा देह दिला. देव दिला देव दिला देव दिला देह भजी नाको मैं, देव दिला देव दिला देव दिला देह भजी नाक. हे देव दिला देव दिला देव दिला देह भजना गोटा, देव दिला देव दिला देव दिला देह भजना गोमटा. होई धन फट मत
देवे दिला देवे दिला देवे दिला दे भजना गो मैं देवे दिला देवे दिला देवे दिला दे भजना ए देव दिला देहा भजन गोमटा तोया धन पटपती गेचा देव दिला देहा भजन गोमटा तोया धन पटपती गेचा देव दिला देव दिला देव दिला देव दिला देव दिला दे भजन गोमटा हो देव दिला देव दिला देव दिला दे भजन गोमटा भजना गो मैं भजन गोमटा भजना वा भजन करून या ठिकाणी आपल्याला मुक्त होता येतं एवढा श्रेष्ठ आहे देह पण त्याच्यासाठी काय करावं लागतं महाराजांनी काय प्रमाण दिलं कशासाठी दिला देह मग देवी दिला देह भोजना गोमटा याच्याकरिता का देवे दिला देह झोपण्या गोमटा याच्याकरिता सुद्धा नाही भजनाकरिता दिला मुक्त होता येतं एवढा दुर्लभ देह दिला मग कधीतरी विचार केला नर देह दुर्लभ जाणार नर देह दुर्लभ जाणार हे नरदेह दुर्लभ राहणार नरदेह दुर्लभ राहणार शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही गजल म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वाजवा टाळ्या असे गायक असले पाहिजे बरं का बऱ्याच ठिकाणी कीर्तनासाठी साथ नसते ती साडीसातीच असते असं मला तरी वाटते बरं का कसं असतं महाराजाच्या जे ओटात असतं ना ते गायकाच्या कंठात असतं कंठात आणि जे गायकाच्या कंठात असतं ते आमच्या राजेश दादाच्या बोटात असतं बोटात पण त्यांच्या जे बोटात असतं ते चव्हाण परिवाराच्या नोटात असतं नोटात हां म्हणून अशी गोड मंडळी या ठिकाणी आहेत तुम्ही जरा माय मागं झाल्या हो मला प्रश्न वगैरे विचारायची सवय आहे आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ लोकांना काय प्रश्न विचारणार तुम्हाला विचारणार होते पण तुम्ही मागं बसलात थोडंसं जागा पण थोडीशी कमी आहे त्याच्यामुळं नाहीतर आजकाल महिलाच सगळ्या बाबतीत पुढं आहे की नाही बरोबर ना महिला मंडळ तिकडं बोला महिला पुढे आहेत ना सगळ्यामध्ये विमान चालवायला सुद्धा महिला डॉक्टर महिला इंजिनियर महिला भागवत कथाकार आज कीर्तनाला आणि एका घराचे 2 करायला हे पटलं बघा हे पाठ आहे तुम्हाला म्हणून महिला पुढं असायला पाहिजे विठ्ठला मग देवाने अनंत उपकार केले त्याच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे कशाने उपकारातून उतराई होऊ तर देवाच्या आवडीचं आपल्याला काम करावं लागेल तेव्हा आपण त्याच्या उपकारातून उतराई होऊ आवडे देवासी हो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवाचे तो ऐका प्रकार
देव आवड देवाची तोय ग प्रकाश हो नामाचा उच्चार रात्रंदिवस हे नामाचा उच्चार रात्रंदिवस म्हणून प्रथम ऋण जे सांगितलं शास्त्राने ते आहे भगवंताचं आणि या ऋणातून उतराई होण्याकरिता देवाच्या आवडीचं काम करा म्हणजे नक्कीच आपण त्या ठिकाणी भगवंताच्या उपकारातून उतराई होऊ. विठ्ठल दुसरा उपकार या ठिकाणी शास्त्राने सांगितला तो आहे संत महात्म्यांचा. संतांनी असे काय उपकार आपल्यावरती केले हो. निरंतर जागविते जागविते माझा निरंतर जागविते जागवीती निरंतर जागवीती जागवीती निरंतर जागवीती हे काय सांगू आता संताचे उपकार माझा निरंतर जागविते माझा निरंतर जागविते माझा निरंतर जागविते काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागवीती माझा निरंतर जागवीती माझा निरंतर वा. जाग करण्याचं काम संतांनी केलं. मान्य आहे भगवंताने देह दिला, अरे त्याचा वापर कसा करावा याचं जर ज्ञान नसेल तर तो मिळून सुद्धा वायाला जाईल ना. पण ह्याचं ज्ञान करून दिलं आमच्या संतांनी. आणि जाग करण्यासाठी सांगू तुम्हाला स्वतः अगोदर जाग असलं पाहिजे आहे की नाही. तसं तर तुम्ही म्हणाल मच्छर सुद्धा आम्हाला जाग तसं जाग करणं नाही बाय बाप. तर महाराजांनी सांगितलं तसं जाग केलं पाहिजे. अरे एखाद्याला ज्ञान द्यायचंय तुम्हाला, एखाद्या विषयाच्या बाबतीतलं समोरच्याला ज्ञान सांगायचंय, पण अगोदर आपल्याकडं त्या गोष्टीतलं ज्ञान असलं तर तुम्ही इतरांना ज्ञान देऊ शकता. आमचे राजेश दादा या ठिकाणी पखवाज वाजवतात. पखवाजातली जर चूक काढायची असेल तर तुम्हाला मृदंग अलंकार असावा लागेल, नाहीतर पखवाजातली चूक काढता येत नाही. बरेच लोक म्हणतील महाराज ते तिकडं पावडर कशाला लावायचं, इकडं लावा, इकडचं पीठ घ्या आणि तिकडं लावा. तू तिकडं मसरच राख, इथं ज्ञान द्यायला यायचं नाही. त्याच्यासाठी त्याच्यातलं भरघोस ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे तर आपण ते समोरच्याला सांगू शकतो. म्हणून जाग संतांनी केलं. संतांनी काय केलं, जी वस्तू ज्याच्याकरिता मिळाली त्याच्याकरिता तिचा वापर करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी प्रवृत्त केलं. विठ्ठल संतांनी एक योग्य मार्ग तो आम्हाला दाखवलेला आहे. असा मार्ग दाखवला मायबाप कुठंच आपल्याला अडथळा येणार नाही. चालू जाता येण्याची पंते चालू जाता येण्याची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही येण्याचे पंते चालू जाता येण्याची पंते चालू जाता येण्याची पंते चालू जाता लपडे गुंता कोटे काय देण्याची पंते चालू जाता न पडे गुंता कोटे काही न पडे गुंता कोटे काही न पडे गुंता कोटे काही येण्याची पंते चालू जाता लपडे गुंता कोटे काही लपडे गुंता कोटे काही लपडे विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल झाला विठ्ठल हे विठ्ठल 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 झाला विठ्ठल 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 कुंडली गौरला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 अपुला तो एक देव करोनी घ्यावा तेने विन जीवा सुख नोए एरती माईक दुःखाची जनीती नाही आद्यंती अवसान अविनाश करी आपोलियाईसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माईक दुःखाची जनीती नाही आद्यंती अवसान तू का म्हणे का मरणेची सारे उत्तमची रे किरती मागे एरती माईक दुःखाची जनीती नाही आद्यंती अवसान विठ्ठल विठ्ठल हला झाला विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रये समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांची हे दुसरे चरण संतांचिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास हे दुसरे चरण दुसरे चरण संताजिया संताजी दुसरे चरण संताजिया हे दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने पंचकृपादाने बताय विस्तारो बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संत
भक्ताचिया त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्राधिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनिया मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा ए निवृत्ती उतारा सोपन दे सोपान देवा निवृत्ती उतारा सोपन दे मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन मुक्ताबाई नमो त्रिभुवन नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जय हो निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उतारा सोपन दे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य हे जननी देवा आ देवाती रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणी अर्पितो अखंडित काया जगदीश्वरासी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ए दुःख भंजन मारुति नंदन ए दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत मिनती मारू पवन सुत मिनती मारू ओ हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन
मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन रे विनती मारंमार पवन रे विनती मारंमार आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोये एरती माईक दुःखाची जनिती नाही आद्यंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त अवतार धारक करुणा घन दया सिंधू सकल कंठभूषण पंचमवेद निर्माते जगत उद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या पाठातला सर्वांच्या परिचयाचा उपदेशपर या प्रकरणातील असणारा अभंग आजच्या या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल परंतु सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा अत्यंत पुण्यशील आणि धर्मशील असणारा हा समस्त चव्हाण परिवार आणि याच असणाऱ्या चव्हाण परिवारातील कैलाशवासी राजूबाई शिवाजी चव्हाण या मातोश्रींना आपल्यामधून जाऊन आज 13 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यांच्याच असणाऱ्या या 13व्याच्या विधीनिमित्त असणारी ही आजची कीर्तनाची सेवा मायबाप. सांगू मी तुम्हाला आपण काय फारच मोठं काम करतोय असं नाही मायबापासाठी, कारण आपल्या जर आई वडिलांचा आपण कधी विचार केला तर त्यांच्या इतके उपकार आपल्यावरती आज कोणीही केलेले नाही. म्हणून त्या आईच्या अनंत उपकारातून उतराई होण्याचा या 4ही भावंडांनी केलेला प्रामाणिक प्रयत्न म्हणजेच आजचं हे नामसंकीर्तन. विठ्ठल एकल्याचा नो हे खेळ आणि म्हणून मेळ मेळविला या न्यायानं आज या ठिकाणी कीर्तनाची साथ संगत करण्यासाठी मृदंगाची साथ करण्यासाठी लाभलेले युवा मृदंगाचार्य आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे राजेश दादा ब्रह्मवाडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड असं वादन आहे, प्रथम योग आहे दादासाठी. जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी. गायनाची साथ ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी पंचपदी ऐकलात असे असणारे आपल्याच जवळ वास्तव्याला असणारे आपल्या भागाचं भूषण म्हणायला हरकत नाही असे असणारे आदरणीय हरिभक्तीपारायण हनुमंतरावजी गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवायची. इकडं असणारे गोड अशी ज्यांच्या मुखातून आपण आताशी चाल ऐकली असे असणारे नेहमी माझ्या कीर्तनाला असतात. असे कथेला आणि कीर्तनाला 2 जणांनी माझ्या कथा केलेल्या आहेत. आदरणीय हरिभक्तीपारायण आपल्या लातूर जिल्ह्याचं वैभव भजन सम्राट असणारे, पाठांतरही तेवढंच आहे असे असणारे आदरणीय हरिभक्तीपारायण सतीश रावजी बावचीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या. आणि सगळेच असणारे महाराज जवळगावहून आलेली ही सगळीच भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक. हार्मोनियमची गोड अशी साथ करणारे दुसरे देशमुख गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक. विनेकरी बाबा सुद्धा अतिशय पोशाखामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण बऱ्याचदा असं असतं जीन्स पॅन्टवालेच विनेकरी असतात, पण या ठिकाणी अतिशय सुंदर पोशाखामध्ये बाबा या ठिकाणी वयाने ज्ञानाने ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे बाबा उपस्थित आहेत. बाबांच्याही चरणावरती या ठिकाणी नतमस्तक. तुम्हा सर्वांच्याही चरणावरती नतमस्तक. तसेच या ठिकाणी चॅनलवाले दादासुद्धा आहेत. गोवर झनकार यूट्यूब चॅनल. ही सेवा अखंड आपल्याला बघायला मिळणार आहे. आम्ही गेलो तरी बघायला मिळणार आहे.
असं सतत जिवंत ठेवण्याचं जे काम करणार आहे ते आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, एवढी विनंती असेल. पुनश्च एकदा सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या त्या परमात्मा स्वरूपाला शतशः वंदना करून, आदरणीय आई साहेबांना, मातोश्रींना सुद्धा या ठिकाणी वंदना करून याच ठिकाणी सेवेला सुद्धा प्रारंभ असेल. विठ्ठल या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत आमचे आदरणीय याच ठिकाणी वास्तव्याला असणारे लिमगावचे आदर्श शिक्षक असणारे कोकरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा चरणावरती किंवा त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद असतील. बघा, अभंग माझ्या तुकोबाराय यांचा आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय समस्त मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला या ठिकाणी उपदेश करतायत. तुकोबाराय बोलतात, राजा, अरे जन्माला आलास, पण आल्याच्या नंतर तुझी जी धावाधाव सुरू आहे ना, ती केवळ कशासाठी आहे? सुखाच्या प्राप्तीकरिता आहे. पण तुकोबांनी जाणलं, सगळ्यांचं निरीक्षण केलं, सगळ्यांचं परीक्षण केलं, तेव्हा तुकोबांच्या लक्षात आलं, अरे प्रत्येक जीव आज धावतोय पण कोणीही सुखी नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. म्हणून सगळेजण दुःखी आहेत. त्यावेळेला तुकोबा म्हणतात, राजा, तुझी ही धावाधाव थांबव आणि तू काय कर, त्या देवाला आपलंसं कर, म्हणजे काय तुला प्राप्त होईल? सुख प्राप्त होईल. सुख तुकोबा बोलतात, आपुला तो एक देव करोनी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये. तुकोबा बोलतात, सुख पाहिजे ना, देव आपलासा कर. फक्त देवच का आपलासा कराय सांगतात? तुकोबा पुढं सांगतात, अरे हे सगळं दिसतं ना, जे काही या चर्मचक्षुला म्हणजेच डोळ्याला जे काही दिसतं ना, ते सगळं 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 नाशवंत आहे, माईक आहे, खोटं आहे, लटकं आहे, फलकट आहे. तुकोबा बोलतात, ए रती माईक दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसान. सगळं खोटं आहे. म्हणून तू काय कर राजा, त्या अविनाशी असणाऱ्या परमात्मा स्वरूपाचा छंद तुझ्या मनाला लावून घे. अविनाश करी आपुलिया ऐसेन लावी मनापिशे, गोविंदाचे त्या गोविंदाचा छंद लावून घे. साधक लोक तुकोबाराय यांना बोलू लागले, तुकोबा तुम्ही म्हणता मान्य आहे, देव आपलासा करा, सुख मिळेल. हे सगळं नाशवंत आहे. अविनाशी असणारा फक्त गोविंद आहे, तो परमात्मा आहे. ठीक आहे, आम्ही तुमचं ऐकलं, तुम्ही सांगितलेल्या मार्गाने आम्ही गेलो. पण सांगा तुकोबा, अहो आमचं मरण चुकेल का? मरण. तुकोबा बोलतात, राजा, ज्या लोकामध्ये आपण वास्तव्याला आहोत ना, ज्या लोकामध्ये आपला जन्म झाला, त्या लोकाचं नावच आहे मृत्यूलोक. मृत्यूलोक. मग तुझा जन्म तर चुकणार नाही, पण एक होईल. तू जर देव आपलासा केला, देवाचा छंद लावून घेतला, तर तू मेलास तरी तुझी कीर्ती मात्र या ठिकाणी शिल्लक राहील. तुकोबा शेवटी बोलतात, तुका म्हणे का मरणेची सरेन उत्तम चिवरे, कीर्ती मागे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल बघा, आज या संपूर्ण परिवाराने या ठिकाणी आईच्या उपकारातून उतराई होण्याकरिता ब्राह्मणांकर्वे मंत्रोपचाराच्या द्वारा यथासांग त्या ठिकाणी विधीसुद्धा पार पाडलेला आहे. मग तुम्ही म्हणाल, ताई तिथं जर ब्राह्मणांच्या द्वारे या ठिकाणी मंत्रोपचाराद्वारा जर हा विधी संपूर्ण त्या ठिकाणी पार पडला आहे, तर मग हे नामसंकीर्तन कशासाठी? तुमचा प्रश्न असेल कोणाचा तरी. पण सांगू तुम्हाला, विधी करत असताना जे कर्मशास्त्र आहे ना मायबाप, अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय नाजूक आहे, अतिशय नियमबद्ध असणारं हे कर्मशास्त्र शास्त्राने सांगितलेलं आहे. कर्म करत असताना कुठलंही आपल्याकडून योग्यच होईल असं सांगता येत नाही. जर त्या ठिकाणी विधी पार पाडत असताना एखादा छोटासा जरी दोष त्या ठिकाणी शिल्लक राहिला, तर तो दोष सुद्धा आपल्याला पतनापर्यंत घेऊन जात असतो. अरे कर्त्याने तसं जर कर्म केलं, कर्त्याला कर्म करूनही मग पतनाला जावं लागतं, दोष जर शिल्लक राहत असतील तर. पण सांगू तुम्हाला, या नाम साधनेमध्ये एवढी मोठी ताकद आहे. हे नाम साधन म्हणजे एवढं प्रभावी असणारं साधन आहे मायबाप. कर्मामध्ये जे काही दोष आहेत त्या सगळ्या दोषांचं परिमार्जन करून
त्या विधीला एक सर्वांगाने परिपूर्ण करण्याची ताकद जर कशामध्ये आहे तर ती आहे भगवंत. जातील लया शिक्षण मात्रे हो जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे शिक्षण मात्रे हरी उच्चारणी आनंद पापराशी हरी उच्चारणी आनंद पापराशी हरी उच्चारणी आनंद पापराशी हरी उच्चारणी आनंद पापराशी हे जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे सगळी पाप या ठिकाणी घालवण्याची ताकद कशात आहे? नामामध्ये आहे. किंवा माऊली अजून बोलतात बघा, रामकृष्ण नाम सर्व मार्ग संतांनी दाखवला. म्हणून संतांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गाने तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. विठ्ठल तिसरा उपकार या ठिकाणी शास्त्राने सांगितला तो आहे तुमच्या आमच्या आई आणि वडिलांचा. हे अत्यंत महत्त्वाचे ऋण आहेत महाराज आपल्यावरती. आई आणि वडिलांनी असे कोणते उपकार आपल्यावरती केले हो? बरीच या ठिकाणी भस्मासुराच्या अवलादी आहेत की त्यांना माहीत नाही आई वडिलांचे उपकार, त्यांच्या स्मरणात राहत नाहीत मायबाप. पण सांगू, आपण ज्या भूमीमध्ये राहतो ना ती महाराष्ट्रीयन भूमी, ही साधू संतांची भूमी आहे. ही भूमी माणसाला कृतज्ञता शिकवणारी आहे, कृतज्ञता नाही. म्हणून वेळोवेळी आपल्यावरती झालेल्या उपकाराचं ज्याला स्मरण आहे, जो स्मरण ठेवतो तो असणारा या योगामध्ये कृतज्ञ आहे. आणि ज्याला की क्षणात त्या ठिकाणी विस्मरण होऊन जातं ना तो आहे या ठिकाणी कृतज्ञ. तो भस्मासुराची अवलाद. भस्मासूर माहीत आहे ना तुम्हाला? जेथेच्या कृपाला ही जेवरो तेथेच या मनी व्यभिचारो तरी कायमी भस्मासुरो अर्जुन म्हणे. राहू द्या दादा असं म्हणून त्याला स्मरण नसतं मायबाप आई वडिलांनी काय केलं. अरे अनंत उपकार आपल्यावरती आई आणि वडिलांनी केले आपल्या सुखासाठी. हाडाची काड रक्ताचं पाणी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणारा तुमचा आमचा बाप आहे. मध्ये माया त्याच्या ऐकू द्या काळ्या मेघावानी दाखवी ना कधी कुणा डोळ्यातल पाणी. हुरमध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखवी ना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाणं हाकला वटामध्ये आजू दरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याचे दापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड अवघड वाट गडालो अवघड वाट हे लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. वा, बाप कळायला अवघड आहे मायबाप. आणि ज्याला कळाला त्याच्या जीवनाचं हित झालं असं समजून जा.
सांगू तुम्हाला, लोकांनी गोड गायलेल्या ओव्यापेक्षा बापांनी दिलेल्या शिव्या तुमचं हित करू शकतात. हा, म्हणून कळायला थोडंसं अवघड आहे, कठीण वाटतो आम्हाला बाप तुमचा आमचा, पण त्याच्या कठीणपणात सुद्धा आपलं हित दडलेलं आहे, आपला उद्धार दडलेला आहे. सांगू तुम्हाला दुसरं एक वाक्य लक्षपूर्वक ऐका. अरे घड्याळाची किटकिट ही माणसाला टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि घरात केलेली बापाची किटकिट ही माणसाला लाईफ मॅनेजमेंट शिकवते. कळालं असेल तर टाळ्या वाजवा, नाहीतर जेवायला बसा. चला, तुम्ही थोडंसं प्रतिसाद देत चला. सांगू तुम्हाला, कधी कीर्तनकार श्रोता कधी चांगलं कीर्तन करतो, कधी 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगण्याचा प्रयत्न करतो. सांगू, अरे श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा करता है, और श्रोता जब सोता है तो वक्ता कुछ भी बघता है. हा, त्याच्यामुळं जागा राहा. चांगलं ऐकायचं असेल तर जागा राहा. विठ्ठल बापाचे अनंत उपकार आहे. सांगू, बाप कोणाला म्हणावं? अरे ज्याच्या उपकाराचं कधीच करता येत नाही मोजमाप, त्याला म्हणावं बाप. विठ्ठल त्याचबरोबर आईचे सुद्धा अनंत उपकार आपल्यावरती आहेत. सांगू, आपण पोटामध्ये असताना 9 महिने 9 दिवस दगडासारखं ओझं वागवणारी तुमची आमची माय आहे. माय इतकंच नाही हो, आपण लहान असताना अमृता समान जिनं पाना पाजला ना, ती तुमची आमची माय आहे. माय, अरे आपण रडत असताना रात्र रात्र या नेत्रामध्ये तेल घालून, या नेत्राचे दिवे करून आपल्यासाठी रात्र रात्र जागणारी तुमची आमची माय आहे. तुमच्या आमच्या सुखाचीच जिला तळमळ आहे, जिला लेकराचं हित असतं ना, तीच माय असते. बाकी नाही कोणाला हित. खेळत खेळत हो, बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना, अमृताहुनी गोडा पागलाच माना, अमृताहुनी गोडा पागलाच माना. हे तुझ्या या उपकाराची हो, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे कर पिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे कर पिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना हो, शाळेतून घरी येताना आई उशिरा मला होये, गल्लोगल्ली पाहत फिरे अन हाक मारी, गल्लोगल्ली पाहत फिरे अन हाक मारी. तुझ्या या प्रेमाची हो, तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार मिटणार नाही. उपकार फिटणार नाही. उपकार फिटणार नाही. आवाज वाटाळ. आईचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. लेकराचं हित व्हावं असं जिला वाटतं ती आई असते. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त अशी असणारी आई आहे आई. सांगू तुम्हाला, बाकीचे उपकार सोडा, पण एक महत्वाचा उपकार तुम्ही ऐका. स्वर द्या गुरुजी. हरी जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला,
दिले आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला 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 आईने मला उपकार मोठा झाला घेतला गे माझ्या पायाला पाणी येते तिच्या डोळ्याला आई ग 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 घेतला गे माझ्या पायाला पाणी येते तिच्या डोळ्याला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला दिला आईने मला उपकार हा मोठा झाला हे जन्म नवनाथ ती हिंडते ज्ञानविद्या मागते रानवनात ती हिंडते ज्ञानविद्या मागते जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार उपकार झाला मोठा झाला म्हणून आई वडिलांच्या त्या उपकाराचं सातत्याने आपल्याला स्मरण असलं पाहिजे पण आता फारच सुशिक्षित जमाना आहे फार मॉडर्न असणारा हा जमाना आहे सांगू तुम्हाला आणि याच्यातच एक भर पडली ती म्हणजे वृद्धाश्रमाची हां तुम्हाला वाटतं का फार प्रगती झाली आपल्या महाराष्ट्राची किंवा भारताची अजिबात नाही महाराज उलट अधोगती झाली अधोगती अरे काय लागतो आई आणि वडिलांना सकाळी अर्धी भाकरी आणि रात्री अर्धी भाकरी याच्यापेक्षा जास्त काही लागत नाही महाराज पण तुम्ही आम्ही तिकडं नेऊन सोडायला लागलो मला वाटतं आपण फार शिकलेले झालो असं नाही वृद्धाश्रम निघाली म्हणजे अधोगतीच झाली ऐका वैकुंठवासी आदरणीय परमपूजनीय हरिभक्ती पारायण बाबा महाराज सातारकर यांच्या मुखातलं एक वाक्य ऐका मी ज्या वेळेला तिकडं पुण्याला राहायचे ना 4 वर्षापूर्वी त्यावेळेला त्या कोथरूड परिसरामध्ये एक असणारं वृद्धाश्रम भव्य दिव्य असणारं वृद्धाश्रम काढलं होतं हां आणि त्या ठिकाणी बाबा महाराज सातारकरांना त्या उद्घाटनासाठी बोलवलेलं होतं सगळा कार्यक्रम पार पडला आणि पडल्याच्या नंतर बाबा महाराजांच्या समवेत सगळी मंडळी त्या ठिकाणी बसली अध्यक्ष असतील उपाध्यक्ष सचिव जे कोणी होते बाराला चालू झालं महाराज आमचं काय आताही बंद करू हो का ऐका मी काय सांगते अतिशय महत्वाचं वाक्य बोलायला लागले हो महाराज एवढं चांगलं काम आम्ही केलं एवढं भव्य दिव्य असणारं वृद्धाश्रम या ठिकाणी उभा केलं मग सांगा ना आमच्यासाठी खरा भाग्याचा आणि उदयाचा दिवस नेमका कोणता असेल बाबा महाराजांनी त्या ठिकाणी एक क्षणाचाही विचार केला नाही
किंवा काही विचार केला नाही की किती मानपान देऊन या ठिकाणी बोलवलं आणि किती मोठं पाकिट दिलं याचा विचार बाबांनी केला नाही. बाबा महाराजांनी त्या ठिकाणी एकच उत्तर दिला, रे ज्या दिवशी हे वृद्धाश्रम पूर्णपणे बंद पडेल तो दिवस तुमच्यासाठी आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी भाग्याचा असेल. हे वाक्य होते महाराज त्यावेळचे. म्हणून आई वडिलांची सेवा केली पाहिजे. अरे जगाचा मालक जर आई वडिलांची सेवा पाहून आपल्याकरिता येत असेल तर मला तर वाटतं विठेवरच्या पांडुरंगापेक्षा जास्त जर श्रेष्ठत्व कोणात असेल तर ते मायबापामध्ये आहे. मायबापामध्ये माय बाप देवापेक्षा कमी नाहीत महाराज. म्हणून म्हणतात बघा, तू का म्हणे माय बापे, तू का म्हणे माय बापे, हे तू का म्हणे माय बापे, तू का मन म्हणे माय बापे, तू का म्हणे माय बापे, तू का म्हणे माय बाप. माय बापे, तू का म्हणे माय बापे, बापे, तू का म्हणे माय बापे. अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. हे अवघी देवा चितारुपे, अवघी देवा चितारुपे, पुंडलिक काय केले, पुंडलिक काय केले. म्हणून आई वडिलांचे अनंत उपकार आहेत. त्यांची सेवा करा. त्यांच्या उपकारातून आपण नक्कीच उतराई त्या ठिकाणी होऊ. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवे सिकीर शरीने माऊली सुद्धा म्हणतात. या न्यायानं या ठिकाणी उतराई होण्याचा केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे बरं का. विठ्ठल 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 विठ्ठल. आता या ठिकाणी अभंगाला सुरुवात म्हणजे 4 पर्यंत कीर्तन. बाबा तर आताच आले बंद करा म्हणून. तसं काय आपण आकरत खाणारी बाई नाही. हा 2 तास म्हणलं 2 तास 2 तास असतं आमचं कीर्तन. 11 ते त्याच्यावर आहे ना तुमच्या पत्रिकेवर. मग 1 वाजले म्हणूनच आले वाटतं त्यांनी. पण सुरू झालं आपलं 12ला. एवढं लक्षात ठेवा. तुकोबाराई या ठिकाणी सगळ्या या साधक लोकांकडे बघतायत. तुकोबा मनामध्ये विचार करू लागले, अरे आज गरीब धावतात, श्रीमंत धावतात, चोर धावतात, दरोडेखोर धावतात, देशभक्त धावतात, आमच्यासारखे हरिभक्त धावतात, शेतकरी धावतात, व्यापारी धावतात, काळे गोरे लहान मोठे आज सगळे जण धावतात. प्रत्येक असणारा संसारी जीव हा धावतोय. मला सांगा बाबा, किती वय आहे तुमचं? आमच्या आई साहेबांचे बंधू असणारे किती वय आहे? 72. बरं तुम्हाला संसारामध्ये सुख मिळालं नाही का? बघा बरं, मग कशाला संसार करायला? चला तिकडं आळंदीला आहे का? बरं, संसारी जीव कितीही जगू द्या बाबा. 72 तर जगले, 80 जगू द्या, नाही 100 जगू द्या, त्या प्रत्येक संसारिकाचं उत्तर एकच असेल, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्ने नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा भेटत नाही मायबाप. संसार मुळात कसा आहे? दुःख रूप आहे. संसार दुःख मूळ चहूकडे पिंगळ. संसार म्हणजे बघा, मुंबईला गेला तर खाऱ्या पाण्याचा समुद्र जसा आहे ना,
त्याच्यामध्ये माणसाने किती गोड्या पाण्याचा शोध घेतला म्हणजे पाणी मिळणार नाही. तसं संसार हा दुःखरूपी सागर आहे आणि या सागरामध्ये जर तुम्ही आम्ही सुख शोधत असू, इथं सुखाची अपेक्षा करत असू, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा दुःख बांधवडी आहे संसार. हे सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. वा, दुःखरूपी हा संसार आहे. आणि जर एखाद्याने अफाट प्रयत्न केले सुखाकरिता तर सुख किती मिळतं सांगू. सुख पाहता जवा पाणे, दुःख पर्वताय वढे, एवढं असणारं सुख त्याच्यामध्ये फक्त मिळत असतं. मग तुकोबांनी या ठिकाणी विचार केला, रे प्रत्येक जीव सुखासाठी धावाधावी करतोय. तुकोबा समोर गेले, कारण संतांचा हा अवतार असतो. हात जोडले तुकोबांनी, जगाच्या कल्याणाकरिता संत आलेले असतात. अरे लहान असो मोठा असो, तुकोबांनी हात जोडले. तुकोबा सांगायला लागले, राजा अरे लेका, सुखाच्या शोधाकरिता आज तू धावाधाव करतोय, पण तुला जर खरं आणि शाश्वत सुख हवं असेल तर तुला काय करावं लागेल. देवा करुणी घ्यावा आपला तो एक, देवा करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करून 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 घ्यावा, घ्यावा घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने बिना जीवा सुख नो है, सुख नो है, सुख नो है. हे रते माई का दुःखाची जनती, हो हे रते माई का दुःखाची जनती. तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे. हे रते माई का दुःखाची जनते, हे रते माई का दुःखाची जनते. हे आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नो है, तेने बिना जीवा सुख नो है. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख सुख नो है. वा, तुकोबा बोलतात, राजा खरं सुख हवं असेल तर तुला काय करावं लागेल, त्या देवाला आपलंसं करावं लागेल. सांगू तुम्हाला, प्रत्येक मनुष्य जीवाचं सार जर काय असेल तर भगवंत आहे, भगवंत. आणि जोपर्यंत आपण भगवंताला आपलंसं करून घेत नाही तोपर्यंत आपण सुखी होणार नाही. सांगू, एक बंधन घातलं तुकोबांनी, एक नियम घातलेला आहे. आणि ज्याच्या जीवनात नियम आहे त्याच्याजवळच लक्ष्मीचा वास सुद्धा असतो. नित्य नेम नामी प्राणी दुर्लभन, लक्ष्मी लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हे लक्ष्मी वल्लभ दया जवळे, लक्ष्मी वल्लभ दया जवळे. नित्य मना में ते प्राणी दुर्लभ, हे नित्य मना में ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळी, हे लक्ष्मी वल्लभ दया जवळी, दया जवळ. वा, वाजवा एकदा टाळ्या, जोरात वाजवा ना माय, भूक लागल चांगली जरा.
महाराजांनी गोड बऱ्याच ठिकाणी असं असतं किती दादा बस स्टँडला नेऊन सोडते पण त्यांना बसच कळत नाही. ती उगं तोंडाकडे बघत आहे बावचीकर महाराज. ताई सगळ्या बसा सारख्या दिसायला जरा धरून बसवा की. तसं इथं नाही, नुसतं बस स्टँडला बाहेर जरी सोडलं तर ओळखून घेणारी माणसं आहेत महाराज. गोड असं प्रमाण आहे. काय लक्ष्मी वल्लभ नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी नियम असला पाहिजे, काहीतरी बंधन असलं पाहिजे, काहीतरी मर्यादा असली पाहिजे. उग मोकार उग सैराट जगून चालत नाही. सैराट पाहिला ना 4 वर्षापूर्वी, त्याचा शेवट कसा होता, मग तसा शेवट होतोय महाराज. गुरुजी इथं हार्मोनियम वाजवतात, त्याला सुद्धा बंधन आहे. त्याला कितीतरी तारांनी पॅक केले आणि ती जर तारा सोडून उग मोकळ्या वाजवा म्हणल्यावर गाढव तर बरं ओरडल, पण ते त्याच्यापेक्षा बेकार आवाज त्याच्यातून येत असतो. बंधन आहे बंधन. मृदंग आहे आमचे दादा वाजवतात, पण त्या मृदंगाला सुद्धा किती बांधले सांगा. जर वादी ढिल्ली झाली तर किती आवडतात त्याला. तिथं बंधन आहे. त्याच्यातलं खरं सुख आणि खरं समाधान त्याला खरं बांधल्यानंतरच आपल्याला मिळत असते. तसं आपल्या सुद्धा जीवनाला काहीतरी मर्यादा आहे, काहीतरी बंधन आहे, काहीतरी नियम आहे. म्हणून तुकोबा सांगतात, राजा खरं सुख हवंय ना, देव आपलासा कर देव. आणि तुकोबा नुसतं देव म्हणून थांबत नाही. त्याच्याकरिता तुकोबांनी अगोदर काय शब्द वापरला, आपुला तो एक. कारण बऱ्याच लोकांचं कसं असतं, महादेवाची भक्ती करतात महिनाभर श्रावणात, पण असं महादेवाला वाटलं रे या लिमगाव तांड्यातल्या एकाने खूप माझी भक्ती केली, मला त्याला भेटायला जायचंय म्हणून भोलेनाथ निघाले. पण हे न महाराज तेवढं थांबाव का तिथपर्यंत भोलेनाथापर्यंत. हे न लगेच मंगळवार आला की निघाले तिकडं देवीकडं. भोले बाबा तिथून माघारी गेले, आहे की नाही. पुन्हा मंगळवारी वाटलं आंबा माईला रेणापूर जवळ आहे, जावं म्हणले लिमगावच्या भक्ताला भेटाय. हे गेलं महाराज पांडुरंगाकडं. पांडुरंगाला सुद्धा वाटला रे किती भक्ती केली, किती नित्य नेमाने हरिपाठ केला, कार्तिक महिन्यात काकडा केला, जावं भेटीला. अरे हे गेलं ना तिकडं दत्ता दिगंबराया हो, तिकडं गेलं. आणि तिकडून महाराज दत्ता दिगंबराय सुद्धा भेटण्याकरिता निघाली की पुन्हा हे निघालं पुन्हा देवीकडं अजून सरस्वती मातेची भक्ती करायला. आणि तेवढ्यावर थांबत नाही, तिलाही वाटलं रे फार भक्ती केली, चला भेट घेऊया. आता हे निघालं हनुमंतरायाकडं. ह्या नाही हात केला म्हणून इकडं बघू नका तुम्ही, हनुमंतरायाकडं निघालं. आणि हनुमंतराय सुद्धा भेटीला निघाले. माय बाप आता हे निघालं अहम वाग्या स्वहम वाग्या, अहम वाग्या स्वहम वाग्या, प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा, देव करा कैवारी. सावधोनी भजनी लागा, देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या हो, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरा वारी. सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. हे वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हे वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हे वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. म्हणून खरं सुख आणि खरं समाधान मिळवायचं असेल तर हा देह ज्याच्याकरिता मिळाला त्याच्याकरिता तुम्ही वापर केला पाहिजे. म्हणजे देवाच्या भजनासाठी याचा वापर केला पाहिजे, नाहीतर हा मिळालेला सुद्धा वायाला जातो. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठल, आहे की नाही.
स्त्री हट्ट बाल हट्ट त्यापेक्षाही कठीण आहे.